नमस्कार. डोक्यातील अतिरिक्त विचार कसे थांबवावेत? जर तुम्हाला तुमच्या डोक्यातील विचार थांबवायचे असतील तर तुम्हाला तुमच्या थोड्या सवयी बदलाव्या लागतील. त्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुमच्या डोक्यातील विचार थांबतील. त्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी नियमितपणे कराव्या लागतील. एक म्हणजे लवकर उठणे, दुसरे व्यायाम करणे आणि तिसरे म्हणजे ध्यान करणे म्हणजेच मेडिटेशन करणे. या सवयी जर तुम्ही तुमच्या अंगी लावल्या मग पहा तुमचे मन कसे शांत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला लवकर उठायचे असेल तर रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका. तेव्हा तुम्ही लवकर उठाल. सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावू शकता. 4-5 दिवस थोडासा त्रास होईल तुम्हाला, पण नंतर लवकर उठण्याची सवय लागून जाईल. सकाळी लवकर उठल्याने सर्वच गोष्टी व्यवस्थित चालतात. तर तुम्ही म्हणाल ते कसे? लवकर उठण्याने सर्वच कामे करायला वेळ मिळतो. नाहीतर एखादे काम घाई गडबडीमध्ये विसरून जाते. नंतर ते काम लक्षात आले की विचार चालू होतात. हे काम राहिले, ती फाईल पूर्ण करायची राहिली, असे अनेक प्रकारचे कामे लक्षात यायला सुरुवात होते आणि डोक्यात विचार चक्र चालू होते. मग तो विचार कामाचा असो, मानसिक असो किंवा शारीरिक असो, पण तो विचार आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी लवकर उठा. त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतील आणि स्वतःसाठी वेळही मिळेल. दुसरं म्हणजे व्यायाम करा. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने अंगातील आळस दूर होतो. पूर्ण दिवसभर आपण फ्रेशमध्ये राहतो. कोणतेच काम करताना कंटाळा येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण व्यायाम केल्याने आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. व्यायामाने अंगामध्ये लवचिकपणा येतो. त्यामुळे आपण दिवसभर फ्रेश राहतो. व्यायामाने शरीर हलके राहते, पचनशक्ती चांगली होते. त्यामुळे आपण हेल्दी व निरोगी राहतो. पचनशक्ती चांगली असल्यामुळे पोटाचे आजार कमी होतात. त्यामुळे व्यायाम करणे हे सर्वात उत्तम. ध्यान करणे, ध्यान म्हणजेच मेडिटेशन केल्याने आपल्या डोक्यातील विचार कमी होत जातात आणि आपण विचारहीन होतो. म्हणजेच आपण वर्तमान काळात कार्य करतो. जे डोक्यातील विचार आहेत ते थांबतात आणि जे आपण काम करतो त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले जाते. म्हणजेच आपण वर्तमान काळात राहून काम करत राहतो. आपण काय करत असतो बरं? एखादे काम करताना भूतकाळातील किंवा वर्तमान काळातील गोष्टींचा विचार करतो आणि ते विचार करताना आपण दुःखी होऊन जातो. त्यामुळे जे आपल्या हातातील चालू काम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि ते काम व्यवस्थित होत नाही. नुसते विचारांवर विचार चालू राहतात. त्यामुळे मेडिटेशन, ध्यान करणे खूप महत्त्वाचे आहे. ध्यान केल्याने डोके शांत होते आणि आपले विचारचक्र कमी होते व डोक्यातील विचार हळूहळू कमी होतात. कोणतीही गोष्ट एकदम होत नसते. नेहमी त्याला वेळच लागतो, पण ती व्यवस्थित होते. ध्यानाने तुमचे विचार कमी होतील, पण ते हळूहळू. त्यामुळे ध्यान करा आणि त्याचा स्वतः अनुभव घ्या. मग पहा विचार कमी होतात का नाही. तुम्ही एवढे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हाही चांगली गोष्ट व्हायला वेळ लागतो तेवढी ती व्यवस्थित होते. त्यासाठी कोणतीही गोष्ट चांगली व्हायला वेळच लागत असतो.